निपाणी बसस्थानक परिसरात झालेल्या सोने चोरीचा उलगडा, 2 आंतरराज्यीय चोरट्यांना अटक, 11 लाखाचा मुद्देमाल जप्त. बसवेश्वर चौक पोलिसांनी निपाणी बसस्थानक परिसरात सोने चोरीच्या घडलेल्या 3 घटनेतील चोरीचा उलगडा केला आहे. या प्रकरणातील 2 आंतरराज्यीय चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून 11,15,000चे 118 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहे. सोनू थेलू, वय 32, राहणार रोहत भिवणी, व सतीश सुलता, वय 39, राहणार इरोरी हिसार हरियाणा या आरोपींना अटक करून निपाणी न्यायालयात हजर केले असता त्यांची बेळगाव हिंडलगा तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की 12 मार्च रोजी दुपारी 1 वाजता निपाणी येथील श्रीमती कल्पना मारुती तळसकर या आपल्या नणंद ललिता शशिकांत इंगळे रा बोरगाववाडी यांच्यासोबत पुण्याला जाण्यासाठी निपाणी बसस्थानकात कोल्हापूरच्या बसमध्ये चढत होते. बसमध्ये चढताना चेंगराचेंगरी झाल्यामुळे त्यांनी बॅग बसच्या पायरीवर ठेवून बसमध्ये चढल्या. यावेळी समोर बसमध्ये चढलेल्या अनोळखी तरुणाने मदतीचा बहाणा करीत ती बॅग घेतली आणि ड्रायव्हरच्या सीटच्या दिशेने गेला. त्याने बॅग त्याच्यासमोर ठेवली आणि तो खाली उतरला. तेव्हा नणंद ललिता इंगळे यांना बॅगची चेन उघडल्याचे दिसले. तसेच बॅगेत ठेवलेली मेकअपची पिशवी, बॅगेत ठेवलेले 4,50,000 रुपये किमतीची 40 ग्रॅम वजनाची सोन्याची मोहनमाळ साखळी चोरली. या प्रकरणी तळसकर यांनी तक्रार दाखल केली. या प्रकरणी बसवेश्वर चौक पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीपीआय BS तळवार यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार रमेश पवार, हवालदार RG दिवाटे, MR कांबळे, MA तेरदाळ, MF नदाफ, DM हिरेमठ, PL कुदारी, LS कुदारी, RR मदने या पथकाने तात्काळ तपास करून हरियाणा राज्यातील हिसार व भिवाडी येथे तपास करून 2 जणांना अटक केली. त्यांच्याकडून मागील वर्षी बसस्थानकात झालेल्या 55 ग्रॅम सोन्याचे दागिने अंदाजे किंमत 4,15,000 व 23 ग्रॅम सोन्याचे दागिने अंदाजे किंमत 2,50,000 व 12 मार्चच्या 40 ग्रॅम सोन्याचे दागिने अंदाजे किंमत 4,50,000 असे आरोपीकडून एकूण 118 ग्रॅम वजनाचे 11,15,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले. या यशस्वी तपासाबद्दल जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन यांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे. महान कार्य न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी.